नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपण थंबनेल वरती पाहिलंच असेल की पीएम किसान योजनेअंतर्गत जे अपात्र झालेले लाभार्थी होते, तर हे लाभार्थी आता शासनामार्फत पात्र करायला सुरुवात झालेली आहे। आपण मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत जर फॉर्म भरला असेल आणि आपला फॉर्म अपात्र झाला असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपल्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे हप्ते आले नसतील, तर अशा शेतकऱ्यांसाठी, अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पूर्वी मित्रांनो, महसूल विभागाअंतर्गत पीएम किसान योजनेची सर्व कामे पाहिली जात होती, परंतु शासनाकडून ही सर्व कामे आता कृषी विभागाकडे सोपवल्यामुळे कृषी विभागाअंतर्गत जे शेतकरी पात्र झाले होते किंवा अपात्र झाले होते, तर या शेतकऱ्यांची पडताळणी सुरू केलेली होती। या पडताळणीमध्ये मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांचे जे जमिनीचे प्रॉब्लेम होते, ज्याला आपण लँड सेडिंग म्हणतो, तर या लँड सेडिंग संदर्भात भरपूर शेतकरी कंप्लेंट करत होते, तक्रारी करत होते। तर याच तक्रारीवरती निवारण करण्यासाठी कृषी विभागाअंतर्गत सर्वे करण्यात आला। या सर्वेमध्ये मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजने रिलेटेड प्रॉब्लेम होते, ज्याच्यामध्ये मुख्यतः लँड सेडिंगचा जो प्रॉब्लेम होता, यासाठी कृषी विभागातील जे कृषी सेवक आहे यांच्या मार्फत गावातील शेतकऱ्यांना आपले सातबारे जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले सातबारे, आपले खाते उतारे, फेरफार असतील तर ही संपूर्ण डॉक्युमेंट आपल्या कृषी कार्यालयामध्ये जमा केली। कृषी कार्यालयामध्ये जमा केल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंटची पडताळणी सुरू केली। डॉक्युमेंटची पडताळणी सुरू केल्यानंतर त्यांना ज्या शेतकऱ्यांचे, लाभार्थ्यांचे जमिनीचे प्रॉब्लेम पाहायला मिळाले, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन राहत्या गावामध्ये असून त्यांना लँड सेडिंगला दुसऱ्याच गावाचं नाव लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्या गावातील तलाट्यांनी त्यांचं नाव डिलीट केलं होतं। त्याच्यामुळे मित्रांनो, ही पडताळणी केल्यानंतर ज्या गावात हे शेतकरी राहत आहेत, ज्या गावातील त्यांची जमीन आहे, तर तेथील सातबारे जोडून त्यांची पुन्हा एकदा लँड सेडिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्यांना अपात्रतेमधून बाहेर काढून त्यांना पात्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। पात्र संदर्भात मित्रांनो, कृषी विभागाअंतर्गत याद्या सुद्धा प्रसिद्ध केल्या जात आहेत। तर या याद्या आपल्या तहसील कार्यालयातील कृषी विभागात विचारा किंवा तुमच्या गावातील जे कृषी सेवक आहेत, या कृषी सेवकांजवळ सुद्धा ह्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, ही चालू घडीला एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्यानुसार मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा इथं देत आहे। तुमच्या गावामध्ये जर या संदर्भात याद्या प्रसिद्ध झाल्या असतील, तर नक्की आपल्या कृषी सेवकांना किंवा तलाट्यांना याबद्दल चौकशी करा, विचारा। तुमचं नाव जर अपात्रतेमधून पात्रतेमध्ये आलं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमची बायोमेट्रिक केवायसी। ही मित्रांनो, केवायसी कंपल्सरी सर्वांना असणार आहे। जे शेतकरी पात्र झालेले आहेत, तर या पात्र शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना आपली बायोमेट्रिकने केवायसी करायची आहे। आता ही केवायसी कुठं करायची, तर आपल्या जवळच्या कोणत्याही सेतू सेंटरवरती जावा, आपले सरकार केंद्रावरती जावा। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची बायोमेट्रिक केवायसी तेथील कर्मचाऱ्यांमार्फत करून दिली जाईल आणि तुमचं खातं पूर्ववत पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल। तरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। चालू घडीला कृषी विभागाअंतर्गत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येत आहे। संबंधित गावामध्ये, म्हणजेच आमच्या जवळच्या काही गावांमध्ये याबद्दलच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। तुमच्या गावामध्ये सुद्धा या याद्या प्रसिद्ध झाल्या असतीलच, नसतील तर आपल्या विभागामध्ये याबद्दल चौकशी करा आणि आपलं त्याच्यामध्ये नक्की नाव चेक करा, जेणेकरून पुढे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 24 तारखेला जो पीएम किसान योजनेचा हप्ता येणार आहे, त्या अगोदर आपलं खातं व्यवस्थितरित्या पूर्णतः बरोबर असलं पाहिजे, तरच आपल्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जमा होईल आणि त्याचबरोबर आपले जर पाठीमागचे काही हप्ते थकले असतील, तर ते सुद्धा आपल्या खात्यावरती त्याच्याबरोबर जमा होतील। तर मित्रांनो, चालू घडीला महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या यादी संदर्भात सविस्तर अपडेट कळतील, आपल्या कृषी विभागामध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करतील। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह, अशाच नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।